పీకి అగ్గిరవ్వ మాదిరి ఉంటాడే నా కావే एकला जरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय तसा की जीव माझा भुलला ग। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो साम्याने जे काही मराठीमधलं ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे त्या सॉन्गवरती एकदम मिक्सअप करून जबरदस्त असा व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन आलोय। जर मित्रांनो डेमोमधला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट मार्क करायला सांगणार आहे त्या प्रकारे बीटला मार्क करून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो बीट मार्क करताना दुसरी गोष्ट म्हणजे बीट मार्क करताना ज्या प्रकारे मी बीट मार्क सांगतोय तिथे तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आहे आणि मगच बीटला मार्क करायचं आहे, म्हणजे तुमच्या ज्या काही बीट आहे ते प्रॉपर मार्क होतील। ओके, तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता 5 सेकंदाच्या थोडंसं पुढे पहिली जी काही बीट आहे ती तुम्ही इझिली मार्क करू शकता कारण सॉन्गमध्ये चेंज आहेत। नंतर पुढची जी काही बीट आहे ती मित्रांनो 8 सेकंदात जे काही 0 आहे ते 0 पाशी आहे। त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती 10 सेकंदाच्या थोडंसं पुढे बघू शकता प्रॉपर या ठिकाणी, आणि जी काही लास्टची बीट आहे ती 13 सेकंदवरती आहे। तर मित्रांनो व्यवस्थितरित्या तुम्हाला बीटला मार्क करून घ्यायचं आहे। बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो जो काही सुरुवातीचा आपला फोटो आहे तो आपला असा उभा तुमचा असेल तर त्याला फक्त आडवा करायचा आणि प्रॉपर आपल्या फिल स्क्रीनला सेट करायचं। ओके, फिल स्क्रीनला सिंपलीरित्या सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला ऑपोसिटचा ऑप्शन बघायला भेटेल। सिंपली ऑपोसिटीवरती क्लिक करायचे, जी काही ऑपोसिट आहे ती तुम्हाला 40 वरती सेट करून ओके वरती क्लिक करायचं आहे। ओके वरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो असणार आहे याला तुम्हाला सिलेक्ट करून अॅनिमेशन वरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि स्वे इनचं अॅनिमेशन इथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे। नंतर मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, इथनं तुम्हाला झूम 1चं अॅनिमेशन द्यायचं आहे। त्याच्या पुढचा फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर इथे बघू शकता वेव्ह अँड स्लाइडचे जे काही अॅनिमेशन आहे हे अॅनिमेशन द्यायचं आहे। जे काही लास्टचा आपला फोटो आहे त्याला स्लाइड अँड वेव्हचं अॅनिमेशन द्यायचं आहे, म्हणजे उलटं अॅनिमेशन द्यायचं आहे। या प्रकारे अॅनिमेशन मित्रांनो अप्लाय केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, जे एकदम सुरुवातीला तुम्हाला म्हणजे प्रॉपर कुठे यायचं आहे। आता इफेक्टचा पार्ट आपण बघणार आहे, त्याच्या अगोदर हे ट्रान्झिशन बघून घ्या। जे काही 8 सेकंदवरची आपली बीट आहे या बीटवरती यायचं आहे, ट्रान्झिशनवरती क्लिक करून पुल आउटचं ट्रान्झिशन तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो इफेक्टला अप्लाय करण्यासाठी सिंपलरित्या आपली जी काही 5 सेकंदाची बीट आहे इथे यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमधनं तुम्हाला रेट्रोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला रोलिंग फिल्म नावाचं एक इथे इफेक्ट बघायला भेटेल। हा इफेक्ट इथे तुम्हाला ऍड करायचा आहे। इफेक्टला ऍड केल्यानंतर इफेक्टची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या फोटोमध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे। ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर एकदम 0 करून घ्यायचं आहे। ओके, नंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर नंतर आपली जी काही पुढची बीट आहे या बीट पाशी यायचं आहे। नंतर तुम्हाला इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करून इथे बघू शकता हा जो काही इफेक्ट आहे फॉन्टम काहीतरी ट्रान्सलेशन आहे, तर हा इफेक्ट तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे जो काही इफेक्ट आहे तो देखील आपल्या जे काही बॉडी इफेक्टमधनं ग्लोईंग लाईनची जी काही कॅटेगरी आहे या कॅटेगरीमधनं टेक्नॉलॉजी 3चा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे ऍड करायचा आहे। या प्रकारे मित्रांनो इफेक्टला ऍड करून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, जे काही थोडं लिरिक्स वगैरेचा पार्ट होता तो तुम्हाला ऍड करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो या ठिकाणी काही शॅडो पीएनजी वगैरे ऍड करायची, त्यासाठी ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। फोटोजवरती क्लिक करून जे काही शॅडो पीएनजी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असणार आहे ती शॅडो पीएनजी तुम्हाला इथे ऍड करून घ्यायची आहे। शॅडो पीएनजीला ऍड केल्यानंतर काही या प्रकारे दिसेल। आता मित्रांनो ह्याला तुम्हाला फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे। फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर ही जे काही शॅडो पीएनजी असणार आहे याला मित्रांनो तुम्हाला एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। ओके, तर ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती बघू शकता मी लास्टपर्यंत एकदम अशी व्यवस्थितरित्या वाढवून घेतल्या। आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून व्हिडिओजवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो जो काही लिरिक्स व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे सिंपलरित्या हा लिरिक्स व्हिडिओ तुम्हाला ऍड करून फिल स्क्रीनला सेट करायचं आहे। ब्लेंड मोडवरती क्लिक करायचं आहे आणि लाईटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपले जे काही लिरिक्स आहेत ते लिरिक्स प्रॉपर हे तुम्हाला दिसणार आहेत। नंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, प्रॉपर आपली जी काही 5 सेकंदाची बीट आहे या बीटवरती तुम्हाला यायचं आहे, ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। जो काही इंक इफेक्टचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचा आहे। इंक इफेक्टच्या व्हिडिओला ऍड केल्यानंतर सेम मित्रांनो ब्लेंड मोडवरती क्लिक करून इथं फक्त तुम्हाला लाईटनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या प्रकारे प्रॉपर तुम्ही सेट केल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन नंतर तुम्हाला ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। एक ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, सिंपलरित्या तो ओव्हरले तुम्हाला ऍड करायचा आहे। एक्स्ट्रा पार्ट जो काय असणार आहे तो तुम्हाला कट करून टाकायचा आहे, म्हणजे इथंपर्यंत ठेवायचं आहे। आपली 5 जी काही बीट आहे इथंपर्यंत ठेवायचं आहे। नंतर ह्या बीटवरती येऊन ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही पीएनजी कडे दिल्या बघू शकता साईडला तुम्ही, तर ही पीएनजी तुम्हाला इथं ऍड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो या प्रकारे पीएनजीला वगैरे ऍड केल्यानंतर जे काही सॉन्ग वगैरे आपण यूज केले ते सगळं मी मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केले। आणि जर मित्रांनो मटेरियल डाउनलोड करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, तिथे अगदी फ्रीमध्ये आपलं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल आपण अवेलेबल करत असतोय। तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला आहे। आता सिंपलरित्या तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।